आज आहे जागतिक नदी दिन। आपल्या सर्वांचीच जीवनदायिनी म्हणजे नदी। नद्यांचं महत्त्व जाणून घेत नदी प्रदूषण तसंच नदी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी जागतिक नदी दिवस हा साजरा केला जातो। महाराष्ट्रामध्ये एकूण 103 नद्या आहेत। गोदावरी, कृष्णा, तापी, वर्धा, वैनगंगा, पूर्णा या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या आहेत। महाराष्ट्रातील नद्या राज्याच्या कृषी क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग आहेत। महाराष्ट्र राज्य भौगोलिकदृष्ट्या साधारण 308 लाख हेक्टर क्षेत्रावर व्यापलंय। त्यापैकी 225 लाख हेक्टर क्षेत्र हे शेतीयोग्य आहे। मात्र यामधील 40% जमिनीवर दुष्काळाचा प्रभाव आहे। साधारणतः 60% प्रदेश पूर संभाव्य आहेत। पावसाळी महिन्यांमध्ये महाराष्ट्रात काही भागांमध्ये चांगला पाऊस पडतो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्यांमध्ये यामुळे मुबलक पाणी उपलब्ध होतं। या नद्यांचं पाणी वळवून मराठवाडा, विदर्भातील दुष्काळग्रस्त भागात वळवण्यासाठी महाराष्ट्रात नद्याजोड प्रकल्पांची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना राबवली जाणार आहे। विदर्भातील सिंचन सुधारण्यासाठी 87,342.86 कोटी रुपयांच्या वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला महाराष्ट्र मंत्रिमंडळानं नुकतीच मान्यता दिली आहे। वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प आपल्याला कल्पना आहे की गोसेखुर्दच्या खालून 100 TMC पाणी वाहून जातं। जे पाणी वरचा मध्य प्रदेश वापरू शकत नाही, जे पाणी खालचा तेलंगणा आंध्र प्रदेश वापरू शकत नाही, हे समुद्रात जातं। आणि म्हणून याच्यावर आपण योजना तयार केली आणि यातलं 62 TMC पाणी जे आहे हे आता वापरायच्या संदर्भात हे वैनगंगा नदीतनं नळगंगा नदीपर्यंत न्यायचं। अशा प्रकारचं आपण हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे। याच्यामध्ये जवळपास विदर्भातलं 3,71,000 हेक्टर एवढी जमीन ओलिताखाली येणार आहे आणि जवळपास सगळ्या दुष्काळी पट्ट्यातली आहे। यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश आहे। आणि आता याच्या पुढच्या लिंकवर आम्ही काम करतोय, त्यात वाशिम जिल्हा देखील त्यामध्ये समाविष्ट होणार आहे। या प्रकल्पाअंतर्गत वैनगंगा नदीचं पाणी हे नळगंगा प्रकल्पाकडे पुनर्निर्देशित करण्यात येणार आहे, ज्याचा फायदा 6 जिल्ह्यांमधील 15 शहरांना होईल आणि 3.75 लाख हेक्टर जमीन व्यापली जाईल। सिंचन, पिण्याचं पाणी आणि उद्योगांना पाणी पुरवठा करता येईल। विशेषतः दुष्काळी भागांना आधार देण्यावर लक्ष केंद्रित करण्याचं लक्ष्य आहे। या उपक्रमामुळे कृषी उत्पादकता वाढवणं, शाश्वत पाणी पुरवठा सुनिश्चित करणं आणि दुष्काळग्रस्त मराठवाड्याला भरीव दिलासा आणि विकासाच्या संधी मिळणं अपेक्षित आहे। पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पाला आता वैनगंगा नळगंगा जोड प्रकल्पाला प्रशासनाकडून मान्यता मिळालेली आहे आणि या प्रकल्पामार्फत 6 जिल्ह्याला पाणी पुरवल्या जाणार आहे। त्यातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा असे जिल्हे असून 15 तालुक्यातील एकूण 3,71,277 हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येणार असून तसेच या जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या असो किंवा औद्योगिक याला पाणी असो, ह्या सगळ्या समस्या आता या प्रकल्पामार्फत दूर केल्या जाणार आहेत। तसेच भंडारा जिल्ह्यात सुद्धा जीवनदायिनी मानले जाणारे वैनगंगेला हा प्रकल्प जोडण्यात येत आहे आणि समोर चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्याला सुद्धा या प्रकल्पाचा फायदा होत आहे। सर्वर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। वैनगंगा नळगंगा पाठोपाठच आता नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे। या योजनेतून पश्चिमी वाहिनी नारपार गिरणा या नदी खोऱ्यातून 10.64 TMC पाणी वापर प्रस्तावित असून त्याचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला होणार आहे। सुमारे 7,015 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे। राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीनं हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे। अशा प्रकारच्या नदी जोड प्रकल्पामुळे नदीतील पाण्याचं योग्य नियोजन होऊन महाराष्ट्रातील पाण्याची तूट भरून निघण्यास मदत होणार आहे।
तसंच महाराष्ट्रातील नद्या खऱ्या अर्थानं जीवनदायिनी ठरणार आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, लोकशाही मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.